नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटवर परत पुन्हा दबाव बघायला मिळाला. ऑलमोस्ट एंटायर दिवसभर निफ्टी जे आहे ते निगेटिव्ह टेरिटरीमध्ये राहिले. ऑलमोस्ट 100-125 पॉईंट खाली कारभार केला. बँक निफ्टी जवळपास 200 ते 300 पॉईंट मायनसमध्ये एंटायर दिवसभर ट्रेड करत राहिली. रिझन काही नाही, एफ आयचं सेलिंग हेच रिझन आहे. एफ आयच गेले महिना 2 महिने कंटिन्युअस सेलिंग करत आहेत. कालही एफ आयजने 2,500 करोडची विक्री केली. डी आय समाव बाईंग करतात. 4,400 करोडचं डी आयजने काल बाईंग केले. पण मागेही मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितले की ज्यावेळी एफ आयज विकत असतात ते निफ्टीच्या टॉप 10 स्टॉक्समध्ये किंवा निफ्टी 50च्या स्टॉक्समध्ये सेलिंग करत असतात, कारण त्यांचं मेजर होल्डिंग निफ्टी 50मध्ये आणि निफ्टीच्या खास करून टॉप 10 सेक्टर्समध्ये असतं. मग आज तुम्ही बघितलं असेल इन्फोसिस, रिलायन्स, HDFC बँक, ICICI बँक, TCS हे सगळे स्टॉक्स जे आहेत ते निगेटिव्ह टेरिटरीमध्ये ऑलमोस्ट 1-1.5% मायनस होते. आणि त्याच्याच परिणामानं निफ्टी एव्हाना बँक निफ्टी दोन्ही इंडेक्स मायनसमध्ये राहिले. बँक निफ्टीचा हेवीवेट सेक्टर आहे. निफ्टी आणि IT हे दोन्ही सेक्टर जवळपास 50% वेटेज कन्झ्युम करतात. आणि हे दोन्ही सेक्टर ऑलमोस्ट बँक निफ्टी जे आहे ते 0.5% मायनस आणि IT सेक्टर 0.5% मायनस, जवळपास दोन्ही मिळून 1% मायनस. आणि त्याचा प्रभाव आज निफ्टीवर बघायला मिळाला. निफ्टी जवळपास 100-125 पॉईंट मायनसमध्ये ट्रेड करत राहिली. क्लोजिंगला समोर थोडंसं कवरिंग आलं, पण ऑलमोस्ट 80 पॉईंटच्या आसपास मायनस बंद आहे. बँक निफ्टीसुद्धा जे आहे ते जवळपास 200-250 पॉईंट मायनसमध्ये आहे. त्यामुळे एंटायर दिवसभर दबाव राहिला. बघणं गरजेचं आहे की उद्या RBIची पॉलिसी आहे. जवळपास 10 वाजता RBIची पॉलिसी येणार. पॉलिसीमध्ये काही फारसा आउटकम येण्याची चान्सेस नाहीत, कारण मागच्या पॉलिसीमध्ये ऑलमोस्ट RBIनं 0.5% व्याजदर कमी केलं आहे. त्याच्या पाठोपाठ CRR 0.5% कट केला आहे. आणि चांगला सेक्टर आणि इकॉनॉमीला बूस्ट देण्याचा मागच्या पॉलिसीमध्येच प्रयत्न केला आहे. इन्फ्लेशन अंडर कंट्रोल आहे. हे सगळं मार्केटला डिस्काउंटेड आहे. त्यामुळे उद्याच्या पॉलिसीमध्ये कोणत्याही प्रकारचे व्याजदर कट होतील असं वाटत नाही. फक्त कॉमेंट्री बघणं गरजेचं आहे. पण कॉमेंट्रीमध्ये पण बोलण्यासारखं काही खास नाही आहे, कारण ग्रोथ थोडीशी डिक्लाइनिंग होते. त्यासाठी ऑलरेडी व्याजदर कट केलेले आहेत. इन्फ्लेशन अंडर कंट्रोल आहे. त्यामुळे RBIसुद्धा मला वाटतं वेट अँड वॉच मोडवर असेल, स्टेटस को असेल. तर मार्केटसाठी एक नॉन इव्हेंट कदाचित होऊ शकतं असं मला वाटते. पण तरी एक इव्हेंट आहे, त्यामुळे थोडंसं RBI पॉलिसीकडे मार्केटचं लक्ष असेल. पण मला वाटतं फारसं कोणतेही चेंजेस RBIच्या पॉलिसीमध्ये होणार नाहीत. एक स्टेटस को असेल. मग ओव्हरऑल दबाव आहे. ट्रेड डीलला घेऊन बरीच अनसर्टिनिटी आहे. शुक्रवारपर्यंत टेरिफ्स पॉज झालेत, पण कधीही ट्रिगर होऊ शकतील. ट्रम्प जे आहेत ते वारंवार भारतावर टार्गेट करून टेरिफ्स आणि पेनल्टीजवर चर्चा करत आहेत. कालही रात्री त्यांनी टेरिफ्स आणि पेनल्टीवर परत पुन्हा वक्तव्य केलं. त्याचा प्रभाव आज मार्केटवर बघायला मिळाला. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचं सध्या तरी लक्ष जे आहे ते ट्रम्प टेरिफ्सवर आहे. आणि थोडंसं अर्निंग्ज आहेत जे अपेक्षेपेक्षा रिझल्ट्स कमी चांगले लागत आहेत. सगळे चांगलेच आहेत, प्रॉफिटमध्ये आहेत, पण मार्केटच्या अपेक्षेला खरे उतरत नाहीत रिझल्ट्स. त्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये त्याचा एक दबाव आहे. पण ओव्हरऑल मला वाटतं DIचा सपोर्ट राहिला. आणि जर हे इव्हेंट टळून गेले आणि ट्रेड डील बाबतीत काही पॉझिटिव्ह आउटकम आलं तर मार्केटला शार्प शॉर्ट कवरिंग आणि रिकव्हरी येऊ शकते. तर ह्या न्यूज बेस्ड सिनॅरिओमध्ये मार्केट थोडंसं डिसअपॉइंटिंग ट्रेड करेल असं मला वाटते. टेक्निकली बोलायचं झालं तर निफ्टी 24,700च्या खाली मेंटेन राहिला तर 24,450, 24,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 24,450-500 एक मजबूत सपोर्ट आहे. तो ब्रेक झाला तर फर्दर डिक्लाइनिंग येईल. अदरवाईज 24,700च्यावर मेंटेन राहिला तर 24,800-850पर्यंत निफ्टी उद्याच्या सेशनला जाऊ शकते. बँक निफ्टीमध्ये 55,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे लोअर लेवलला. हायर लेवलला 55,500च्या वरती उद्या गेला तर 56,000पर्यंत जाऊ शकतं. आणि RBI बँकिंग सेक्टरची उद्या RBIची पॉलिसी आहे, त्यामुळे बँकिंग सेक्टरकडे लक्ष राहील. आणि त्या अनुषंगानं आज बऱ्यापैकी दबाव बँकिंग स्टॉक्सवर आहे. त्यामुळे 55,500च्या वर गेलं तर 56,000पर्यंतची मुवमेंट बँक निफ्टीला येऊ शकते. अदरवाईज 55,000पर्यंत बँक निफ्टी खाली घसरू शकते. 55,000 एक बँक निफ्टीला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता. पण फंडामेंटली किंवा न्यूज बेसला भेटलं तर कोणतेही इन्करेजिंग मार्केट वर जाण्यासाठी इन्करेजिंग कोणतेही न्यूज अपडेट्स नाही आहेत. त्यामुळे थोडंसं डिसअपॉइंटिंग ट्रेडिंग राहू शकतं. आज NSEमध्ये 1,090 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,593 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 24 शेअर्स वाढले, त्या बाजूला 26 शेअर्स पडलेले आहेत. त्यामुळे पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये जास्त आहे. निफ्टीमध्ये मिक्स शो आहे. सेक्टर इंडिसेसमध्ये सुद्धा जे आहे ऑटो आणि मेटल सेक्टर चांगलं वाढून बंद आहे. किरकोळ पॉझिटिव्हमध्ये प्लस आहे. पण बाकी बँक्स, IT, FMCG, फार्मा, रिअल्टी या सेक्टर्समध्ये मंदी बघायला मिळालेली आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत. सगळे युरोपियन मार्केट्स 0.5%च्या आसपास पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर फ्लॅट आहे, 10-20 पॉईंट प्लस मायनसमध्ये ट्रेड करते. US मार्केटमध्ये काल चांगली तेजी झाली 600 पॉईंटची.
पण आपल्या मार्केटमध्ये ती कॅश इन झाली नाही, कारण ऑलरेडी आपण काल वाढलेलो, कालच्या आपल्या मार्केटमध्ये तेजी झालेली. आणि ट्रम्प टेरिफचं ट्रम्पकडून कॉमेंट्री आली थोडीशी भारताबाबतीत हार्श, आणि बऱ्यापैकी जो रिझल्टचे सेशन डिसअपॉइंटिंग आहे, त्यामुळे मार्केटवर दबाव प्लस FIचं सेलिंग या सगळ्यांमुळे मार्केटवर दबाव बघायला मिळाला. आणि मला वाटतं जोपर्यंत FIs विक्री करत आहेत तोपर्यंत हा दबाव राहील. जोपर्यंत टेरिफ वॉरवर काही आउटकम येत नाहीत आणि व्याजदर कट होत नाहीत US मध्ये, तोपर्यंत FIचं थोडं सेलिंग कंटिन्यू राहू शकतं. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माहिती सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.